तिथं असं यस आहे ना, त्याला संधी म्हणतात. आणि आपला किती दिवस तुम्ही कर्म आणि उपासना सांगता तो. आज लोक इतके दृश्याच्या नादी लागलेले आहेत, इतके दृश्याच्या नादी लागलेले आहेत. एक लोटा जल आणि सारख्या समस्या हल. अरे असे जर समजा एक लोट्याने जर समजा त्या महादेवला इतकी गर्दी घरचा महादेव आंघोळीला पाणी नाही त्याला, घरच्या महादेवाला, आणि लई गर्दी. म्हणजे करू नये असं नाही आहे. ती 12 खडी किती दिवस वाचायची हो. 12 खडी कर्माने भगवंताची प्राप्ती होणार नाही नाही नाही. कर्म उपासनाने देवाची प्राप्ती होणार नाही नाही नाही. पण कर्म उपासना केल्याशिवाय इकडे येता येणार नाही. 12 खडी पाठ झाल्याशिवाय लिहिता वाचता येणार नाही. साखरपुडा झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. मग तुम्ही उशिरा करा, नाही तर त्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी साखरपुडा करा. पण साखरपुडा झाल्याशिवाय लग्न नाही. आणि जरी लग्न झालं, होतं का साखरपुड्याशिवाय लग्न होतं का? नाही, साखरपुडा करावाच लागतो. मग साखरपुडा झाल्यानंतर काय होतं? लग्न होतं. बरं, लग्न ज्या कामासाठी केलं ते लग्न झालं म्हणजे झालं का? नाहीच नांदायला आली तर काय लग्न होऊन काय उपयोगी? तशी आपल्यांचं बऱ्याचशा लोकांचं लग्न झालं पण नांदायलाच आले नाही. माझ्याजवळ नांदायला जेव्हा येतील तेव्हा तुमचं खरं पत्ता कळेल, आपली नाव नेमकी कुठं आहे. हां, संतांकडे गेल्याशिवाय तुमचा पेपर तुम्हाला तपासायचा आहे. आपण नेमकं कुठे आहोत, आपण कुठं आहोत, तुमची वाटचाल कुठे आहे, किती राहिलंय, हां, आणि काय करायचं आहे हे कळायला पाहिजे ना. एक गोष्ट आहे, जोपर्यंत तुमचं चित्त स्थिर होत नाही, चित्त अस्थिर आहे. चित्त कसं आहे? चित्त अस्थिर आहे आणि ते स्थिर व्हायला पाहिजे. मात्र चित्त जर स्थिर करायचं असेल तर तुम्हाला जी वस्तू स्थिर आहे तिचा संग धरावा लागेल का कोणाचा संग धरावा लागेल? जी वस्तू स्थिर आहे. तुम्ही आपण आता अस्थिर वस्तूच्या नादी लागलोय का स्थिर वस्तूच्या नादी लागलोय? अस्थिर वस्तूचं. जोपर्यंत तुम्ही अस्थिर वस्तूची अपेक्षा करतायत, इच्छा करतायत, तोपर्यंत मार्ग चुकीचा आहे. मग स्थिर कुठे आहे? स्थिर अशी वस्तू आहे तिच्यावर कोणाचाच परिणाम होत नाही, अशी ती स्थिर वस्तू आहे. ती स्थिर वस्तू अशी तिच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. नैनम छंदंती, तिला कशाचाच परिणाम होत नाही, अशी ती वस्तू स्थिर आहे. आणि ती कशी आहे? अखंड आहे. अणुरेणून तोकळा तुका आकाशा एवढा, हां, विठ्ठल जडीस्थळी भरला. ती स्थिर वस्तू कुठे आहे? नाही अशी वस्तूच नाही, ती स्थिर वस्तू आहे. आणि ती स्थिर वस्तू ती तुमच्या जवळ आहे आणि ती आत आहे. कुठे आहे? आत आहे. आणि ती संधी पकडायला पाहिजे. आणि ती संधी पकडण्यासाठी चिंतन करायचे आहे. चिंतन कुठपर्यंत करायचं आहे? या देहाचा विसर पडेपर्यंत. आता देहाचा विसर पडायला पाहिजे का देह भावाचा विसर पडायला पाहिजे? हा बी एक प्रश्न आहे. देहाचा विसर पडायला पाहिजे का देहाचा विसर झोपेमध्ये पडतो, गाढ झोपेत पडतो का ना देहाचा विसर? म्हणजे तो परमार्थ आहे का?